Good morning, dear students. Welcome to this online lecture. In today's lecture, we are going to study one another concept of our syllabus. In this lecture, we will study the concept of economic order quantity. We will study what is the meaning of economic order quantity and how the economic order quantity is calculated. In the previous topic, we have studied that the basic objective of cost accounting is to control the cost. Okay, there are number of objectives of cost accounting, but out of these objectives, one main objective of cost accounting is to control the cost, because each and every business is started for earning maximum profit, and for earning maximum amount of profit the business has to control on its cost, on its expenses. कोणत्याही बिझनेसला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे जे सर्व खर्च आहेत त्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागतं. सो टू कंट्रोल द कॉस्ट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचं खर्च कंट्रोलमध्ये ठेवणं हे कॉस्ट अकाउंटिंगचा एक मुख्य उद्देश आहे. And EOQ, that is economic order quantity, is one of the technique which is applied for controlling the material cost. आपला बिझनेसचा जो मटेरियलवरती खर्च होतो तो मटेरियलचा खर्च कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही एक टेक्निक आहे, हे एक टूल आहे की ज्याद्वारे आपण मटेरियलचा खर्च, मटेरियल कॉस्ट हे आपण कमीत कमी ठेवू शकतो. नाव वी शुड स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग ऑफ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. We know that in a business, the business has to make purchases of goods frequently. कोणत्याही बिझनेसमध्ये वस्तूचे गुड्सचे परचेसेस हे कंटिन्युअसली करावे लागतात. सम बिझनेसेस मेक्स परचेसेस ऑफ गुड्स ऑन वीकली बेसिस. Some businesses purchases the goods on monthly basis, on quarterly basis. Some business will purchase the goods on half yearly basis, and some business will think that they should purchase the goods for 1 year in a single lot only. काही बिझनेसेस त्यांना लागणारे जे काही गुड्स आहेत ते आठवड्याला खरेदी करतात, काही जण महिन्याला खरेदी करतील, काही बिझनेसेस 3 महिन्यानं वस्तू एकदम खरेदी करतील, 3 महिन्याच्या सगळ्या वस्तू. काही बिझनेस 6 महिन्यातून एकदा वस्तू खरेदी करतील, 6 महिन्याला लागतील तेवढ्या, आणि काही बिझनेसेस हे वर्षामध्ये जेवढ्या वस्तू लागणार आहेत तेवढ्या एकदमच हे खरेदी करतात. बट व्हॉट इज द बेस्ट अल्टरनेटिव्ह? Okay, whether we should purchase the goods on weekly basis, on monthly basis, on quarterly basis, half yearly basis or yearly basis, which option is better, and how much quantity should be purchased every time? This is the main question for every businessman. कोणत्याही बिझनेसमनला हा महत्त्वाचा प्रश्न असतो की आपण आठवड्याला का महिन्याला का 3 महिन्याने की 6 महिन्यानं वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, आणि वस्तू खरेदी करताना किती क्वांटिटीमध्ये खरेदी केल्या पाहिजेत. Okay, this is very important question for all the businesses. It is because all the businesses wants to minimize their total cost. कुठल्याही बिझनेसला काय वाटत असतं की त्यांचा जो वस्तूवरचा खर्च आहे, मटेरियलसाठीचा खर्च आहे, तो खर्च कमीत कमी झाला पाहिजे. सो द मेन क्वेश्चन फॉर द एव्हरी बिझनेसमन इज to decide how much quantity of goods should be purchased every time so that their total annual cost will remain lower. ओके, प्रत्येक बिझनेसमनसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असतो की वस्तू खरेदी करताना किती वस्तू प्रत्येक वेळेला खरेदी केल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांचा वर्षभराचा जो काय खर्च आहे मटेरियलसाठीचा तो खर्च कमीत कमी राहील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर ऑल द बिझनेसेस, अँड द आन्सर for this question is the EOQ. EOQ means economic order quantity. This is what is economic order quantity? This is the quantity of goods which should be purchased every time, which results in minimum total annual cost. आपण आपल्या जे काही गुड्स खरेदी करायचे आहेत, किती वस्तू नेहमी खरेदी कराव्या, तर त्या गुड्सशी रिलेटेड आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी एका फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेट केली जाते. आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे सपोज जो काय फॉर्म्युला आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे सपोज आन्सर आलं 600 युनिट्स. इट मीन्स वी शुड परचेस 600 युनिट्स एव्हरी टाईम. आणि जर आपण तेवढ्याच वस्तू जर दरवेळेला खरेदी केल्या तर आपला वर्षाचा जो काय ॲन्युअल खर्च आहे, टोटल ॲन्युअल कॉस्ट विल रिमेन लोअर.
आपल्याला जर आपल्या बिझनेसचा टोटल ॲन्युअल कॉस्ट जी आहे मटेरियलशी रिलेटेड ती जर कमीत कमी ठेवायची असेल तर आपण जेवढं EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं उत्तर आलेलं आहे तेवढ्याच वस्तू प्रत्येक वेळेला खरेदी केल्या पाहिजेत. So what is EOQ? EOQ means economic order quantity and it is the quantity of goods which should be purchased every time so as to minimize the total cost. आपला वर्षभराचा मटेरियलचा खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी आपण मटेरियल किती क्वांटिटीमध्ये खरेदी केलं पाहिजे त्या क्वांटिटीला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असं त्याला म्हटलं जातं. इकॉनॉमिक म्हणजे त्यामुळे सर्व आपला जो खर्च आहे तो सर्वात कमीत कमी येणार आहे तेवढीच क्वांटिटी आपण ऑर्डर केली पाहिजे. इट इज इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. Now question is how this particular economic order quantity is calculated and which types of cost are considered while calculating this EOQ. While calculating this EOQ, two types of costs namely ordering cost and carrying cost are considered. ज्या वेळेला आपण EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट करणार आहोत त्यावेळेला दोन प्रकारचे खर्च, एक म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट आणि दुसरा म्हणजे कॅरिंग कॉस्ट याचा विचार केला जातो. सो फर्स्ट व्हॉट इज ऑर्डरिंग कॉस्ट? ऑर्डरिंग कॉस्ट मीन्स कॉस्ट इनकर्ड फॉर प्लेसिंग अन ऑर्डर फॉर परचेस ऑफ गुड्स. वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला वस्तूची ऑर्डर द्यावी लागते. ते ऑर्डर देण्यासाठीचा जो काय खर्च आहे इट इज कॉल्ड एज अ ऑर्डरिंग कॉस्ट. आणि त्या ऑर्डरिंग कॉस्टमध्ये काय काय येतात, कोणकोणते खर्च येतात तर फॉर एक्झाम्पल क्लेरिकल कॉस्ट फॉर प्रिपेरिंग अ परचेस ऑर्डर. ओके, जो क्लार्क आहे त्याला परचेस ऑर्डर तयार करण्यासाठी काही वेळ खर्च करावा लागतो. ती जवळपास त्याला एखादा दिवस अर्धा दिवस त्याच्यावर काम करावं लागतं आणि मग ते परचेस ऑर्डर तो तयार करतो, त्याच्यासाठी येणारा खर्च. सेकंड इज प्रोसेसिंग कॉस्ट ऑफ परचेस ऑर्डर. मग ते जे काय ऑर्डर आहे त्याचं वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रोसेसिंग केलं जातं, त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं. जे क्लार्कच्यापेक्षा वरती सिनियर्स असतील कंपनीमध्ये त्यांच्याकडून त्याची तपासणी केली जाते. सो त्यांना काही वेळ खर्च करावा लागतो. इट इज इन्स्पेक्शन कॉस्ट. प्लस हे सर्व लोक जे एम्प्लॉईज आहेत जे ऑर्डर देण्यासाठी आहेत किंवा जे रिलेटेड आहे त्यांना त्यासाठी काही टाईम स्पेंड करावा लागतो. सो सॅलरीवरती काही खर्च होतो. स्टेशनरी, ओके, the purchase order has to be prepared in number of copies 3 4 5 copies. So stationery is also incurred for preparing, for giving an order. Postage and telegram, okay, the purchase order has to be sent to the supplier, so certain expenses are also incurred on for postage and telegram. Telephone expenses, okay, before sending the order and after sending the purchase order you have to contact to that particular supplier on telephone, so certain expenses are also incurred on for telephone expenses. These expenses are included in the ordering cost. आपण बिझनेसमध्ये while purchasing the goods we have to place an order, we have to place a purchase order with certain supplier, and for placing an order these different types of expenses are incurred. This is ordering cost. Now the second type of a cost is carrying cost. This is very important. The word carrying cost is important because carrying cost means storage cost. Okay, स्टोअर करण्याचा खर्च. आफ्टर पर्चेसिंग द गुड्स हॅज टू बी स्टोअर्ड इन द गोडाऊन. ओके, अँड फॉर स्टोरिंग द गुड्स इन अ गुड कंडिशन. आपण खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला गोडाऊनमध्ये साठवाव्या लागतात. त्या वस्तू आपण चांगल्या कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी वी हॅव टू इन्कर सर्टन एक्सपेन्सेस, अँड दीज एक्सपेन्सेस फॉर विच आर इन्कर्ड फॉर स्टोरिंग द गुड्स. वस्तू साठवण्यासाठी जे खर्च होतात त्याला स्टोरिंग कॉस्ट म्हणजेच त्याला कॅरिंग कॉस्ट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते खर्च येतात तर फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ स्टोरेज अँड मेंटेनन्स, वस्तू साठवण्यासाठी येणारे खर्च. सेकंड, रेंट, इन्शुरन्स, हिटिंग, रेफ्रिजरेशन, लाइटिंग एक्सेट्रा. ओके, सपोज वस्तू जर जास्त असतील तर आपल्याला एखादा गोडाऊन रेंटवर घ्यावं लागेल, एखादी रूम रेंटवर घ्यावी लागेल, मग रेंटचा खर्च. त्या वस्तूचा इन्शुरन्स काढावा लागतो, सो इन्शुरन्सचा खर्च. काही वस्तू टिकवण्यासाठी त्या हिटिंगमध्ये ठेवाव्या लागतात, काही वस्तू थंड ठिकाणी ठेवाव्या लागतात, त्यामुळे हिटिंगचा खर्च, रेफ्रिजरेशनचा खर्च. वस्तू जर जास्त असतील तर त्या गोडाऊनमध्ये जादा एम्प्लॉईज अपॉइंट करावे लागतात, सो सॅलरी ऑफ गोडाऊन पर्सोनेल. त्यानंतर आपण ज्या काही वस्तू स्टोअर केलेल्या आहेत
स्टॉक केलेला आहे त्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपण मोठी अमाऊंट त्यामध्ये स्पेंड केलेली असते. सो इंटरेस्ट ऑन मनी लॉकड अप इन मटेरियल तो सुद्धा खर्च. आणि त्याचबरोबर आपण ज्या वेळेला वस्तू जादा खरेदी करतो त्यावेळेला देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी ऑफ हॅपनिंग एनी लॉस ड्यू टू ऑब्सोलन्स, ब्रेकेज, डेटोरिएशन एक्सेट्रा. आपण जादा वस्तू खरेदी केल्या की त्या वस्तूतल्या काही वस्तू मोडणं, तुटणं, खराब होणं, नाश होणं ह्या सगळे त्यामध्ये येतात. सो दीज आर द व्हेरियस एक्सपेन्सेस और व्हेरियस कॉस्ट रिलेटिंग टू कॅरिंग. ओके, कॅरिंग करणे म्हणजे स्टोरेज करणे. ओके, हे स्टोरेज करण्याचे वेगवेगळे खर्च आहेत. ओके, नाव वी विल सी हाऊ द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज कॅल्क्युलेटेड. बिफोर looking at the formula for calculating economic order quantity, we know that some of the businesses will say that instead of calculating this economic order quantity we should purchase the goods only in one time. Okay, आपल्याला जेवढ्या वस्तू वर्षभराच्या लागणार आहेत त्या सगळ्या वस्तू एकदमच खरेदी करा वर्षभराच्या, पुन्हा पुन्हा ऑर्डर द्यायची गरज पडणार नाही. ओके, देर विल नॉट बी एनी नीड फॉर प्लेसिंग अदर ऑर्डर्स. Okay, in one order we will purchase all the goods which will be required for a year. वर्षभरासाठी जेवढ्या वस्तू लागणार आहेत तेवढ्या सगळ्या वस्तू आपण एकदम खरेदी करू. बट इफ अ बिझनेस डू सो, जर एखाद्या बिझनेसनं असं केलं तर ऑर्डर एकदाच द्यावी लागेल. सो ऑर्डरिंग कॉस्ट विल बी लो, बट ॲज दे हॅव परचेस्ड गुड्स इन हायर क्वांटिटी फॉर अ इयर, वर्षभराच्या सगळ्या वस्तू एकदम खरेदी केल्यामुळे देअर स्टोरेज कॉस्ट, देअर कॅरिंग कॉस्ट विल बी व्हेरी हाय. त्यांचा स्टोरेजचा जो खर्च आहे तो एकदम जास्त होणार आहे. ओके, सम अदर बिझनेसेस विल से दॅट इन्स्टेड ऑफ परचेसिंग द गुड्स फॉर अ इयर वी शुड परचेस द गुड्स ऑन डेली बेसिस. आपण रोज जेवढ्या वस्तू लागणार आहेत तेवढ्याच वस्तू रोज रोज खरेदी करायच्या. ओके, ह्याचा बेनिफिट काय, डेलीच्या आपण वस्तू खरेदी केल्यामुळं स्टोरेजचा खर्च एकदम मिनिमम येईल. द स्टोरेज कॉस्ट विल बी व्हेरी मिनिमम, बट फॉर परचेसिंग द गुड्स फॉर एव्हरी डे वी हॅव टू प्रिपेअर परचेस ऑर्डर एव्हरी डे. आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट, परचेस ऑर्डर दर दिवशी करावी लागेल, डेली तयार करावी लागेल, म्हणजे ऑर्डरिंगचा खर्चसुद्धा वाढेल. सो दीज 2 पॉईंट्स आर नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. देअरफॉर द बिझनेस शुड परचेस द गुड्स ॲज पर द EOQ. EOQचं जेवढा आन्सर आलेला आहे, EOQ जेवढा आहे तेवढीच क्वांटिटी द बिझनेस शुड परचेस द गुड्स ॲज पर EOQ, बिकॉज धिस क्वांटिटी विल रिझल्ट इन द मिनिमम ऑफ टोटल कॉस्ट. जर आपण EOQचे जेवढा आन्सर आहे तेवढीच क्वांटिटी जर परचेस केली तर आपली जी टोटल ॲन्युअल कॉस्ट आहे ती टोटल ॲन्युअल कॉस्ट इट विल बी मिनिमम. Now see the formula for calculating the EOQ. How EOQ is calculated? The formula is very simple. EOQ is equal to under root 2AO upon C. Formula एकदम simple है. Within a minute, okay, within a minute you can calculate the EOQ. Formula is 2AO upon C, where A is equal to annual consumption. ए म्हणजे काय, ए म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन. आपल्याला ॲन्युअली वर्षभरात किती वस्तू लागतात इट इज गिवन इन द एक्झाम्पल. आपल्याला ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. ए म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन, वर्षभरात आपल्याला किती वस्तू लागतात. ओ इज इक्वल टू ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. आपल्याला एक ऑर्डर देण्यासाठी किती खर्च येतो, एक ऑर्डरसाठी एक ऑर्डर द्यायला किती खर्च, इट इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल. ते सुद्धा एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. महत्त्वाचं काय, ordering cost while calculating the EOQ, ordering cost should be ordering cost per order. एका ऑर्डरसाठी किती खर्च हा आपण कन्सिडर करायचे. अँड लास्टली सी इज इक्वल टू कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लास्ट 3-4 वर्ड्स, कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम. पर युनिट म्हणजे एक वस्तू, पर ॲनम म्हणजे वर्षभर. एक वस्तू एक वर्षभर स्टोर करण्यासाठी, कॅरी करण्यासाठी, कॅरिंग म्हणजे स्टोरेज, स्टोअर करण्यासाठी आपल्याला किती खर्च येतो. पर युनिट पर ॲनम म्हणजे पर युनिट म्हणजे एक वस्तू आणि पर ॲनम म्हणजे वर्षभर. एक वस्तू आपल्याला एक वर्ष साठवण्यासाठी किती खर्च येतो, इट इज कॅरिंग कॉस्ट. इट इज ऑल्सो गिवन इन द एक्झाम्पल. फॉर्म्युला इज व्हेरी सिम्पल. EOQ इज इक्वल टू अंडर रूट 2AO अपॉन C. नाव वी विल सी द एक्झाम्पल्स. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. फाइंड आउट द EOQ. इन्फॉर्मेशन गिवन इज ॲन्युअल कन्झम्पशन 6000 युनिट्स. ॲन्युअल कन्झम्पशन म्हणजे ए 6000 वस्तू. कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड रिसिविंग वन ऑर्डर.
एक ऑर्डर देण्यासाठीचा खर्च म्हणजे त्याला आपण ऑर्डरिंग कॉस्ट म्हणतो. एका ऑर्डरसाठी किती खर्च येतो? 60 रुपये. थर्ड, कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट. आपल्याला मटेरियल जे लागतं त्या एका मटेरियलची पर युनिटची कॉस्ट, एक वस्तू किती रुपयाची आहे? 20 रुपयाची आहे. दिस इज मटेरियल कॉस्ट पर युनिट. एक वस्तू 20 रुपयाची आहे. अँड लास्टली ॲन्युअल कॅरिंग कॉस्ट ऑफ 1 युनिट. ॲन्युअल म्हणजे वार्षिक, कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरेज कॉस्ट. 1 युनिट, एक वस्तू ॲन्युअली, एक वस्तू वर्षभर साठवण्याचा खर्च किती? एका वस्तूचा साठवण्याचा खर्च म्हणजे कॅरिंग कॉस्ट, तो किती दिला आहे? तर 10% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू, 10% इन्व्हेंटरी व्हॅल्यूच्या. आता इन्व्हेंटरी व्हॅल्यू, इन्व्हेंटरी म्हणजे गुड्स. एका वस्तूची, एक वस्तू किती रुपयाची आहे बघा, आपल्या तिसऱ्या लाईनला दिले कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट. एक वस्तू आहे 20 रुपयाची, बरोबर. एक वस्तू 20 रुपयाची आहे आणि ती वस्तू वर्षभर साठवण्यासाठी किती खर्च येतो? आत्ता सांगितलं आहे 10% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू. जेवढी त्या वस्तूची किंमत आहे, किती वस्तूची किंमत आहे आपल्या? 20 रुपये, त्याच्या 10%. मग 20 रुपयाच्या 10%, 20 रुपयाच्या 10% म्हणजे किती रुपये येतं? 2 रुपये. म्हणजे एक वस्तू आहे 20 रुपयाला आणि ती वस्तू वर्षभर साठवण्यासाठी किती खर्च येतो? कॅरिंग कॉस्ट पर युनिट किती? तर 10% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू. जेवढी वस्तूची किंमत आहे, कॉस्ट आहे, ओके, 20 रुपये, त्याच्या 10%. 20 रुपयाचे 10% म्हणजे 2 रुपये. हे झाले कॅरिंग कॉस्ट पर युनिट. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲन्युअल कन्झम्पशन ए 6000 युनिट सांगितलं आहे. ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ओ, एक ऑर्डर द्यायचा खर्च किती आहे? 60 रुपये आहे. आणि आपल्याला सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट पर युनिट आपण आत्ताच काढली, किती आहे ती? तर 20 रुपयाच्या 10% त्याने सांगितले. एक वस्तू 20 रुपयाची आणि खर्च किती येतो कॅरिंग करण्यासाठी? 10%. म्हणजे 20 रुपयाचे 10% म्हणजे 2 रुपये. हा झाला हा झाला सी फॉर कॅरिंग कॉस्ट. नाव सी द सोल्युशन वी हॅव EOQ इज इक्वल टू फॉर्म्युला √2AO अपॉन सी. फॉर्म्युला जो आहे तो लिहिला 2AO डिवायडेड बाय सी. ऑन द नेक्स्ट लाईन इज इक्वल टू अंडर रूट. ओके, दिस साइन इज कॉल्ड एज अंडर रूट 2AO अपॉन सी. ऑन द नेक्स्ट लाईन त्यामध्ये फक्त फिगर्स पुटअप केल्यात. √2 जे आहे ते पहिल्या ॲज इट इज घ्यायचं. 2 इंटू ए म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन. बघा एक्झाम्पलमध्ये ॲन्युअल कन्झम्पशन किती दिले? पहिल्या लाईनला 6000, ॲन्युअल कन्झम्पशन 6000 इंटू ओ म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट. बघा एक्झाम्पलमध्ये ऑर्डरिंग कॉस्ट सेकंड लाईनला दिली ₹60. सो ऑर्डरिंग कॉस्ट 60 डिवायडेड बाय भागिले सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट. आपण आत्ताच कॅरिंग कॉस्ट किती कॅल्क्युलेट केली? कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरेज कॉस्ट पर युनिट. आपल्याला सांगितलं एक वस्तू 20 रुपयाची आहे आणि वस्तू स्टोअर करण्यासाठी खर्च येतो 10%. 20 रुपयाचे 10% म्हणजे 2 रुपये. सो कॅरिंग कॉस्ट आपण लिहिले खाली 2 रुपये. मग फक्त न्यूमरेटरचा गुणाकार केला. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू अंडर रूट. आपल्याला गुणाकार कशाचा करायचे? 2 गुणिले 6000 गुणिले 60, ह्या तिन्हींचा गुणाकार आला 7,20,000, 7,20,000 डिवायडेड बाय 2. पुन्हा खाली इज इक्वल टू अंडर रूट. फक्त आता काय केलं? 7,20,000ला 2ने डिवाइड केलं. आन्सर आलं अंडर रूट 3,60,000. 3,60,000 हे अंडर रूटमध्ये आलं. आणि शेवटी उत्तर देअरफॉर EOQ इज इक्वल टू, आता 3,60,000चं वर्गमूळ काढलेलं आहे, ते किती आलं? तर 600 युनिट्स. आता हे वर्गमूळ कसं काढायचं? कॅल्क्युलेटरवरती 3,60,000 घेऊन तिथं हे साईन आहे अंडर रूटचं, त्या साईनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला त्याचं वर्गमूळ मिळेल. ते किती येईल? तर 600 युनिट्स. सो EOQ आला 600 युनिट्स. म्हणजेच काय? तर हा जो काही बिझनेस आहे, दिस बिझनेस शुड परचेस ओनली 600 युनिट्स इन वन टाईम. ओके, प्रत्येक वेळेला वस्तू खरेदी करताना फक्त 600 वस्तूच खरेदी कराव्या. दरवेळेला 600च वस्तू नेहमी खरेदी कराव्या. एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे? ह्यांचे ॲन्युअल कन्झम्पशन वर्षभरात ह्यांना किती वस्तू लागतात? तर 6,000 वस्तू तुम्हाला लागतात. आणि आत्ता आपले EOQचा आन्सर किती आलेला आहे? तर 600. दरवेळेला 600च वस्तू खरेदी करायच्या. आपल्याला वर्षभरामध्ये किती ऑर्डर द्यावे लागतील बघा, ते एक्झाम्पल नेक्स्ट ह्याच्यामध्ये येणारच आहे. दरवेळेला 600 वस्तू जर खरेदी केल्या, वर्षभरात आपल्याला 6,000 वस्तू लागणार आहे. त्यामुळं वर्षभरात किती ऑर्डर्स द्यावे लागतील? तर त्याचा सिम्पल फॉर्म्युला असतो, ॲन्युअल कन्झम्पशन आहे 6,000 डिवायडेड बाय आपले EOQचा आन्सर किती? 600. 6,000 युनिट्स आपली गरज आहे भागिले EOQचा आन्सर 600 इज इक्वल टू 10 ऑर्डर्स. आपल्याला वर्षभरामध्ये 10 वेळा ऑर्डर करावी लागेल.
पण अशा प्रकारे जर आपण एवढीच क्वांटिटी परचेस केली प्रत्येक वेळी 600 युनिट, तर आपले जे काय टोटल ॲन्युअल कॉस्ट आहे, द टोटल ॲन्युअल कॉस्ट विल रिमेन द मिनिमम. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. Now this is example number 2. It is more or less similar, just additional we have calculated the number of orders. Read the example. Calculate EOQ and number of orders to be placed in a year. First point, consumption of material. आपल्याला consumption of material per annum म्हणजे हे झालं ॲन्युअल कन्झम्पशन. इट इज 10,000 kgs, म्हणजे आपल्याला वर्षभरामध्ये 10,000 किलो एवढं ॲन्युअल कन्झम्पशन आहे, एवढी वर्षभराची आपल्याला गरज आहे. ॲन्युअल कन्झम्पशन इट इज गिवन इन केजीज. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये कन्झम्पशन युनिट्समध्ये होतं, इथं केजीजमध्ये दिलं. इट इज ॲन्युअल कन्झम्पशन. नेक्स्ट, ऑर्डर प्लेसिंग कॉस्ट पर ऑर्डर म्हणजेच ऑर्डरिंग कॉस्ट. एक ऑर्डर द्यायला किती खर्च येतो, तर 50 रुपये एवढा खर्च येतो. इट इज ओ फॉर ऑर्डरिंग कॉस्ट. नेक्स्ट, कॉस्ट पर के जी ऑफ रॉ मटेरियल. आपण जे हे रॉ मटेरियल खरेदी करणार आहे त्याची पर के जी कॉस्ट, एका किलोची किंमत किती आहे, एका किलोचा खर्च किती आहे, तर 2 रुपये. म्हणजे 1 किलो वस्तू जे आपण रॉ मटेरियल खरेदी करणार ते 2 रुपयाला आहे एका किलोची किंमत. ओके. आणि लास्टली स्टोरेज कॉस्ट. ह्या जे काय आपण रॉ मटेरियल खरेदी करणार आहे ते साठवण्यासाठी किती खर्च येतो, तर 8% ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्यू. आपल्याला स्टोरेज कॉस्ट म्हणजेच कॅरिंग कॉस्ट लागते. एक किलो वस्तू आहे 2 रुपयाच्या, आणि 2 रुपयाच्या 8% जे काय अमाऊंट येईल ती झाली आपली कॅरिंग कॉस्ट. ओके. आपल्याला स्टोरेज कॉस्ट म्हणजेच कॅरिंग कॉस्ट लागते. कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम म्हणजे एक वस्तू म्हणजे 1 किलो वस्तू जे काय आहे त्या 1 वर्षभर साठवण्यासाठी किती खर्च येईल, तर त्यांनी सांगितलं 1 किलो वस्तूचे कॉस्ट आहे 2 रुपये आणि साठवण्याचा खर्च आहे त्याच्या 8%. मग 2 रुपयेच्या 8% जे काय आपली अमाऊंट येईल ती झाली आपली कॅरिंग कॉस्ट. नाव सी द सोल्युशन. दिस इज सोल्युशन. वी हॅव EOQ इज इक्वल टू फॉर्म्युला अंडर रूट 2AO अपॉन C. दिस इज द फॉर्म्युला. ऑन द नेक्स्ट लाईन फक्त त्यामध्ये फिगर्स पुटअप करा. अंडर रूट 2 इंटू A फॉर ॲन्युअल कन्झम्पशन. बघा ॲन्युअल कन्झम्पशन किती आहे, 10,000 kg. ते तिथे लिहिलं 2 इंटू 10,000 इंटू O फॉर ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट बघा किती दिली आहे, 50 रुपये. ती इथे घेतली ऑर्डरिंग कॉस्ट 50 डिवायडेड बाय. आता C डिवाइड करायचे Cनं. C फॉर कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट किती येणार आहे, तर एक वस्तू आहे 1 किलो वस्तूची कॉस्ट आहे 2 रुपये आणि त्याच्या 8% खर्च सांगितला आहे म्हणून डिवायडेड बाय 2 इंटू 8%. 2 रुपयाच्या 8%. नेक्स्ट लाईनला इज इक्वल टू अंडर रूट. आता आपण जे न्यूमरेटरला 3 गुणाकार दिले तो गुणाकार केला कशाचा, 2 गुणिले 10,000 गुणिले 50 ह्या तिन्हीचा गुणाकाराला 10 लाख, 10 लाख एवढा गुणाकार आला वरच्या तिन्हीचा डिवायडेड बाय. आपल्याला डिवाइड कशाने करायचे, 2 इंटू 8%. 2च्या 8%. कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन करा. 2 गुणिले 8% ते येतं 0.16. सो डिवायडेड बाय 0.16. ऑन द नेक्स्ट लाईन अंडर रूट. आता फक्त आपल्याला काय करायचे, न्यूमरेटरला 10 लाख आलेत भागिले 0.16. कॅल्क्युलेटरवरती जर केलं 10 लाख भागिले 0.16 तर आन्सर येतं 62,50,000. आन्सर येईल अंडर रूट 62,50,000. आणि लास्ट त्याचा आन्सर फाइंड आउट केलं. देअर फॉर EOQ इज इक्वल टू 62,50,000 कॅल्क्युलेटरवरती घ्या आणि त्याचं वर्गमूळ काढा. तिथं जे साईन आहे ते कॅल्क्युलेटरवरती, तर तुमचा आन्सर येईल 2,500 kgs. इथं KG का मेन्शन केलं आहे, कारण एक्झाम्पलमध्ये जे काय ॲन्युअल कन्झम्पशन आहे ते KGमध्ये दिले म्हणून KG मेन्शन केलं. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये ॲन्युअल कन्झम्पशन युनिट्समध्ये होतं म्हणून ते युनिट्समध्ये मेन्शन केलं. नॉर्मली EOQ हे युनिट्समध्येच असतं. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ युनिट्स ओनली. But here in this example it is given in kgs form, so the word kg is written over here. So answer किती आलं EOQचं आपलं 2,500 kg. याचा अर्थ प्रत्येक वेळेला while placing a order we should purchase only 2,500 kg every order. ओके. प्रत्येक वेळेला ऑर्डर देताना आपण फक्त 2,500 किलोचीच ऑर्डर दिली पाहिजे. फक्त 2,500 किलो दरवेळेला खरेदी करायची. ओके. आणि असं जर केलं तर जो काय आपला ॲन्युअल खर्च आहे मटेरियलचा, अवर टोटल ॲन्युअल मटेरियल कॉस्ट विल रिमेन मिनिमम. आपला जो काय वर्षभराचा मटेरियल संदर्भातला खर्च आहे तो सर्वात कमीत कमी राहू शकतो जर आपण एवढीच क्वांटिटी दरवेळेला ऑर्डर केली तर. दिस इज EOQ. EOQचा आन्सर किती आला, 2,500 kg. दिस इज फर्स्ट पार्ट. नाव वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मेनी ऑर्डर्स वी हॅव टू प्लेस इन अ इयर. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा,
वर्षभराची गरज किती आहे 10,000 kg. आपल्याला वर्षभरात 10,000 kg एवढं रॉ मटेरियल लागतं आणि आपण आत्ता फाइंड आउट केलं की आपण दरवेळेला ऑर्डर किती वस्तूंची करणार आहे, किती kgची 2,500. मग 10,000 वस्तू लागतात आपल्याला वर्षभरात, 10,000 किलो. आपण प्रत्येक वेळेला 2,500 kgची ऑर्डर करणार, म्हणजे आपल्याला वर्षभरात ऑर्डर किती करावे लागतील 2,500ची 1, 2,500ची 2, 2,500ची 3 आणि 2,500ची 4. 10,000 होण्यासाठी मग त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऑर्डर्स इज इक्वल टू ॲन्युअल कन्झम्पशन जे आपलं 10,000 kg आहे डिवायडेड बाय EOQ जे आपलं 2,500. सो इज इक्वल टू 10,000 kg ॲन्युअल कन्झम्पशन डिवायडेड बाय 2,500 kg हे EOQ इज इक्वल टू 4 ऑर्डर्स. वर्षभरामध्ये आपण फक्त 4 ऑर्डर करायच्या. पहिली ऑर्डर, दुसरी ऑर्डर, तिसरी ऑर्डर आणि चौथी ऑर्डर, 4 ऑर्डर करायच्या आणि प्रत्येक ऑर्डर किती क्वांटिटीची करायची 2,500 kg. ओके, सो दिस इज ऑल अबाउट EOQ. In this lecture we have seen the meaning of EOQ. EOQ is nothing but a quantity of goods which should be purchased every time in order to maintain the total cost at its minimum. आपला जो काय टोटल कॉस्ट आहे टोटल मटेरियल कॉस्ट ती मिनिमम ठेवण्यासाठी आपण किती क्वांटिटी परचेस केली पाहिजे, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. अँड इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला √2AO/C. A stands for annual consumption, O stands for ordering cost per order, and C stands for carrying cost per unit per annum. And also we have seen 2 examples on the calculation of EOQ. So that's it for today's lecture. Thank you.